नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर सर्वांना शुभ सकाळ। तर कशा आहात तुम्ही? आम्ही ठीक मजेत आहे आणि आज आम्ही करणार आहे इडली सांबाराचा बेत। तर इडली आणि सांबारसाठी बघा मी काय काय सामान तयार केले आणि सांबार शिजायला घालते। तर चला बघा सांबारचा सामान। तर काही तुरीची डाळ घेतलेली आहे, थोडीशी मुगाची घेतली आणि जास्त तुरीची घेतलेली आहे आणि हे काही 2 शेवग्याच्या शेंगा होत्या वेगवेगळ्या तेवढ्या घेतल्या आणि ही टोमॅटो बटाटे साल काढून घेतली बघा। हे टाकून घेऊ आपण पाण्यात। ही डाळ ओतून घेऊ। तर माझ्या कुकरचा झालाय बघा घोटाळा, म्हणून नवीन कुकर आणतो मी। कढईत शिजायला घातलंय बघा सांबारचं सामान। तर चला आता आपण इडली तयार करूया। तर इडलीच्या भांड्यात मी 1 ग्लास पाणी वतून घेते बघा, आणि पाणी कमी पडू नये म्हणून अजून थोडंसं पाणी वतते। आणि त्यासाठी आता इडलीची भांडी स्वच्छ घासून आणली ती आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतली ती, कोरडी गेली ती। तर त्यासाठी मी गोडे तेल लावते बघा, म्हणजे खाण्याचं तेल असतं ते थोडं इडलीच्या भांड्याला सगळ्या लावून घ्यायचंय। त्याच्यामुळे काय होतं बहिणींनो की आपली जी इडली आहे ना ती पूर्ण वाफवल्यावर शिजल्यावर इडली भांड्याला चिटकून राहत नाही, म्हणून तर ते तेल लावून घ्यायचंय बघा। व्हिडिओ बघत बघत एक लाईक करा आणि लगेच सबस्क्राईब करून टाका। त्याच्यासाठी मी 4 भांड्याला तेल लावून घेते बघा। तर बघा का इडलीचा पीठ तयार झालाय मस्त असं, आणि ते पीठ मी चांगलं हलवून घेते। काल दळून भिजाय घातलं होतं आपलं इडलीचं पीठ, तर तयार आहे मस्त। तर त्यात मीठ आणि सोडा टाकून घेतलाय मी, आणि आपल्या मस्त अशा टम फुगणार आहे त्या वेळी इडल्या। व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर काही तेल लावलेलं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण पीठ ओतून घेऊया। तर सगळी भांडी बघा इडलीच्या त्या भांड्यात ठेवून द्यायची आपण। पाणी वाफेवर ठेवलेलं होतं ती गरम करायला, तर त्या सगळ्या आता भरून 4 भांडी ठेवून घेऊया। तर बघा झालंय आता इडल्या मांडून, आणि आता हे झाकण ठेवून घेते आणि 20 मिनिटासाठी बघा आता आपण वाफवून घ्यायचं। तर आता आपल्या इडल्या वाफवून झालेल्या आहेत। तर बघूया आता इडल्या कसल्या तयार झाल्या ते। मी स्वच्छ ताट एक घेते बघा, त्यात आपल्या इडल्या काढायसाठी, आणि मस्त अशा आपल्या इडल्या 20 मिनिटानंतर तयार आहेत। 20 मिनिटासाठी बहिणींनो भावांनो शिजवून म्हणा किंवा वाफवून म्हणा घ्यायच्या। आणि चमच्याने काढते बघा, मस्त पद्धतीने योग्य पद्धतीने काढल्या तर इडल्या तुमच्या मस्त निघतात बघा। किती मस्त इडली झाली बघा। बघा मस्त अशा आपल्या इडल्या फुगलेल्या आहेत टम्म, आणि तुम्हाला इडली आतनं कशी झाली ते तुम्हाला दावते फोडून। तर आज जाळी तयार झाली का बघूया आपण, फुगली का इडली।
तर बघा किती मस्त अशी इडली फुगली आणि खूप चवीला छान लागतात बहिणीनं भावानं सांबार संग. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि चला तर सांबार कसलं केलं तुम्हाला दावते. तर इडल्या घेते मी मांडून. मस्त असं सांबार केलंय बघा मी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मस्त झालाय बघा बेत.